येस, पार्ट 3 मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे. बालीचा पार्ट 3 जो आहे तो बालीचं तर आता सगळं तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये बालीचं बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या आहेत. तर आता बाली बरोबर आपण कॉम्बिनेशन टूर का काढली त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करूयात. आणि त्याला इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला की खरं म्हणजे लोकांनी ते समजून घेतलं की एक्झॅक्टली त्याच्या पाठीमागचं लॉजिक काय आहे. तर मी तुम्हाला थोडंसं उदाहरणार्थ सांगतो की बालीला जाताना आपल्याला फ्लाईट, जसं मी सांगितलं की व्हाया फ्लाईट घ्यावी लागते. तर माझ्या डोक्यात एक सहज संकल्पना आली की आपण असं करूयात ना की बालीला जाणाऱ्या क्लायंटला आपण अजून एक डेस्टिनेशन जर सजेस्ट करून तर बघूयात. आणि ते लोकांना आवडलं की लाईक उदाहरणार्थ की तुम्ही बालीला जाताय तर आपल्याला व्हाया सिंगापूर जायचं, तर तुम्ही सिंगापूर जर झालेलं नसेल तुमचं तर तुम्ही सिंगापूर पण ॲड ऑन करा. तर लोक म्हटले मग कसं होईल कॉस्टिंगचं वगैरे. मग आपण काय करतो की फक्त सिंगापूरला जाताना वेगळी फ्लाईट करून जाण्यापेक्षा आपण बाली सिंगापूर क्लब करताना मुंबईवरनं बालीला जातो, बालीवरनं सिंगापूरला येतो आणि सिंगापूरवरनं मुंबईला येतो. सेम आपल्याला फक्त सिंगापूरच्या व्हिसाचा आणि सिंगापूरच्या लँड पार्टचा कॉस्ट वाढते. त्याच्यामुळं जर एक उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर बालीची जर कॉस्टिंग 1 लाख रुपये जाते आणि सिंगापूरची कॉस्टिंग जर 90,000 1 लाख रुपये जाते, तर ह्या दोन टूर आपण सेपरेट करायला गेलो तर आपले 2 लाख रुपयाच्या आसपास खर्च होतो. त्याच्याऐवजी आपण 1,50,60,70,000पर्यंत पण होऊ शकतं. त्याच्यामुळं STAचं बाली सिंगापूर किंवा बाली सिंगापूर मलेशिया हे कॉम्बिनेशन एकदम फेमस झालं. सेम थायलंडच्या बाबतीमध्ये झालं. बऱ्याच वेळा बँकॉकवरनं आपण बालीला फ्लाय करत असतो. काही लोक नुसतंच बाली करायचं बघतात किंवा काही नुसतंच थायलंड करायचं बघतात. त्यामुळे अशाला क्लायंटसाठी पण मी एक सजेशन देतो की बालीचा जो आपला प्रोडक्ट आहे बाली विथ थायलंड अतिशय कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोडक्ट आहे. 5 रात्र बाली, 4 रात्र थायलंड. फ्लाईटचे पैसे वाचतात मेन म्हणजे आपल्या एका कंट्रीचे. मग ही संकल्पना करता करता आपलं बाली विथ व्हिएतनामचा पण एक प्रोडक्ट लॉन्च केला आपण की ज्याच्यामध्ये बाली बरोबर आपण व्हिएतनामची एक सिटी कव्हर करतो स्टॉपवर म्हणून. कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. ज्यांना कमी पैशामध्ये 2 टूर करायच्या आहेत तर ते ही टूर प्रिफर करू शकतात. सेम तसाच बाली व्हिएतनाम बरोबर कंबोडिया हा एक प्रोडक्ट आपण लॉन्च केला. त्यालाही अप्रतिम रिस्पॉन्स आला कारण 3 कंट्री आणि एकदम बजेट फ्रेंडली याच्यामध्ये बसतंय. मग याला मी जे काही फ्लाईटला आम्ही सगळे सोल्युशन काढले, जी आमची ऑपरेशन टीम आहे, ऑपरेशन टीममध्ये जवळजवळ आज ST हॉलिडेजचे 25 ते 30 स्टाफ फक्त ऑपरेशन्स बघतात की जे फुल एक्सपर्ट आहेत फ्लाईटमध्ये किंवा रूट एक्सप्लेन करण्यामध्ये. मला एकदा त्यांना ट्रेनिंग दिलं की हे सगळ्या गोष्टी त्यांना व्यवस्थित स्टडी करून दिल्या की ते बरोबर फ्लाईट वगैरे करतात क्लायंटच्या कन्व्हिनियन्सीनुसार, त्यांना टाईम मॅचिंग करून वगैरे हे करण्यासाठी. तर त्याच्यामुळं हे सगळं श्रेय माझ्या एकट्याचं नाही आहे. जे काही ST हॉलिडेजमध्ये 25 ते 30 लोकांची जी ऑपरेशन टीम, ज्याला ऑपरेशन म्हणजे काय की जी बॅकएंड टीम असते, ज्यांचं तुमचं कधी कम्युनिकेशन पण होणार नाही. कारण तुमचं कम्युनिकेशन फक्त आपली ST हॉलिडेजची जी सेल्स टीम आहे, 40-50 लोकांची टीम आहे, यांच्यापैकी कोणाशी तरी तुमचं कम्युनिकेशन होत असतं किंवा त्यांच्या सुपिरियर मॅनेजर बरोबर कम्युनिकेशन होत असतं. त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्टली त्यांना ओळखता. पण बॅकएंड टीम जी आहे ती खरं श्रेय म्हणजे देण्यासारखी टीम आहे. तर मी ॲज अ डायरेक्टर म्हणून आमच्या बॅकएंड टीमचं खरंच कौतुक करतो की त्यांनी माझ्या डोळ्यांनी किंवा माझ्या व्हिजननी ते काम करतात आणि जे मला पाहिजे ते एकदम चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट करतात आणि चांगल्या प्रकारे टूर घडून आणण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात. त्याच्यामुळं खरोखर मी स्वतः बाली म्हणजे ह्या प्रोडक्ट बरोबर तर बाकीच्या प्रोडक्ट बरोबर पण मी आमच्या ह्या टीमचं म्हणजे ऑपरेशनच्या टीमचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की ते खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आणि सेल्स टीमचंही अभिनंदन करतो की तेही खूप जीव तोडून क्लायंटला व्यवस्थित प्रोडक्ट समजून सांगतात की काय डिफरन्स आहे, ST हॉलिडेजच का पाहिजे किंवा हाच प्रोडक्ट तुम्ही का सिलेक्ट करा. कारण बाली जरी आमचं फेवरेट प्रोडक्ट असेल तरी आमची टीम म्हणजे मी सांगितलेलं आहे, जर कोणी फर्स्ट टायमर असेल, यंग क्राऊड असेल तर त्याला आम्ही कधीही सजेस्ट करत नाही. त्याला सांगतो तुम्ही दुबई किंवा थायलंड अशी कंट्री करा. तर हे सुद्धा सांगण्याचं धैर्य आम्ही दाखवतो. म्हणजे आम्ही नुसतं बुकिंगच्या मागे लागत नाही. आम्हाला काय कुठल्याही टूरमध्ये पैसे मिळणार आहे, आम्ही बालीला जायचं क्लायंटला तर जावं असं पण सांगतो. पण ज्यांच्या कमीत कमी 5-7 कंट्री बघून झालेल्या आहेत तर अशांनीच बाली सारख्या प्रोडक्टकडे जावं हे माझं वैयक्तिक मत आहे.
किंवा बालीला तुम्ही हनीमूनसाठी प्रिफर करू शकता, ओके, इट्स ओके. पण फॅमिलीबरोबर आता नवीन, पहिलं कसं होतं की आम्ही बालीला मुलांच्या बाबतीमध्ये जास्त साईट सीन नव्हत्या, आता मुलांसाठीही प्रचंड साईट सीन आहेत. त्यामुळं आपण बालीला मुलांना पण घेऊन जाऊ शकता. पण मग त्याबरोबर जर क्लब करता आली तर जरूर क्लब करा. आयदर बाली व्हिएतनाम क्लब करा, बाली तुमचं काय म्हणतो त्याला, बाली सिंगापूर क्लब करा, बाली सिंगापूर मलेशिया क्लब करा किंवा बाली थायलंड क्लब करा, जेणेकरून तुमचे पैसे वाचतील. सुरुवातीला तुम्हाला बजेट जास्त जाईल डेफिनेटली 2 कंट्रीचं, पण तुमचे पुढचे पर पर्सन आज 25 आणि 20,000 रुपये 30,000 रुपये जर वाचत असतील तर खूप मोठी अमाऊंट आहे ही. माझ्या दृष्टीने, म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीने ती खूप मोठी अमाऊंट आहे. तर अशा पद्धतीने बाली आणि बालीचे कॉम्बोज STA जवळजवळ 20 ते 25 प्रकारच्या टूर्स आहेत. तर त्याचं कॅलेंडर इयरली मागून घ्या. आणि हो, बालीचा सगळ्यात महत्त्वाचा सीझन आता सुरू होतोय. बालीला पावसाळा हा आपल्यासारखा नसतो. बालीचा पावसाळा हा डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चपर्यंत असतो. आपला पावसाळा जून, जुलै, ऑगस्ट असतो. त्यावेळेस बालीचा एकदम चांगला सीझन असतो. त्यामुळे बालीला जाण्याचा सगळ्यात चांगला जर काळ कुठला असेल तर तो जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत आपण जाऊ शकतो खूप चांगल्या प्रकारे. कारण कमोडो ड्रॅगन वगैरेला तर तुम्हाला ह्याच पिरियडला जावं लागतं, कारण समुद्र पण त्यावेळेस शांत असतो. कारण समुद्रातनं बोटीने पण जावं लागतं ना आपल्याला त्यावेळेस. अदरवाईज तुम्ही फेब्रुवारी, मार्चमध्ये वगैरे तुम्ही जाऊ शकत नाही. अशा प्रकारे सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला अजूनही काही माहिती हवी असेल तर आमच्या टीमशी संपर्क साधा. आणि बालीच्या बाबतीमध्ये आम्ही तुमचं स्वागत करत आहोत. लवकरात लवकर बालीची टूर आपण बुक कराल किंवा बालीच्या कॉम्बिनेशनची टूर बुक कराल अशी आशा करतो मी.